दरवर्षीप्रमाणे काल होती आमच्या दुर्गा नाशिक डोलची आखाड पार्टी. म्हणून संध्याकाळी जरा ओके मध्ये आवरून निघालो बाहेर. ह्या साहेबांना पण घेऊन जायचं होतं, पण आमचे काही मित्र पुण्यात गेले तर काही पिण्यात गेले, आणि जे पिण्यात गेले ते पुण्यातच राहिले, इकडे काय आलेच नाहीत. म्हणून ह्या साहेबांना घरीच ठेवलं. आणि बाहेर पाऊस पण लय पडत होता, म्हणून गाडीतनच निघालो पार्टीला. आणि गाडीत पवार साहेब अध्यक्ष, मी, सोहम, सायराज आणि समीर होतो. नियोजन होतं येवतेश्वरला एक नवीन अॅग्रो टुरिझम होते, तिकडे जायचं. आणि आमचा अध्यक्ष पण लय दिलदार, म्हणला कुठं पण जाऊ, फक्त एन्जॉय झाला पाहिजे. जाता आता निवांत हॉटेल बसून आपल्या ह्या दोन भावांना घेतलं आणि सांबारवाडीच्या रस्त्याने निघालो पुढं. रस्त्याला सगळं दुखच दुख होतं आणि बाजूला झाडी, एकदम वाडीवच वातावरण झालं होतं. थोड्या वेळात पोहोचलो आम्ही हॉटेल जवळ. भावांनो, इथे लय मोठा विषय होणार आहे. वॉटर पार्क, रिसॉर्ट आणि एक भारी रेस्टॉरंट होणार आहे. मग लय दिवसात एकत्र आलतो, म्हणून जरा अशी येडेजाळे केलेच पाहिजेत, कारण ते केल्याशिवाय मजाच नाही. भाऊंनो, ह्यो विषय कसा बघा, एवढा मोठा स्विमिंग पूल, शेजारी लॉन, एकदम टॉपचाच विषय हो सगळा. सगळ्यात भारी विषय म्हणजे इथं नेटवर्कच नव्हतं, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष मोबाईल मध्ये कमी आणि बाहेरच्या व्ह्यू कडे जास्त होतं. मग सगळी गप्पा मारत बसलो, जुन्या आठवणी ताज्या केल्या, आणि धुक्यामुळे व्हिडिओ मध्ये काही नीट दिसतच नव्हतं. आणि हे असं करायला लागतंय, त्याशिवाय जरा मनाला बरं वाटत नाही. मग जेवण तयार झालं, सगळे एका लाईनीत टेबलवर बसलो. भाऊंनो, जेवण पण इथे एकदम घरगुती पद्धतीने बनवतात. ह्या मावशीकडे कडक भाकरी करत होत्या आणि यो बाई या चिकन बनवत होता. इथं कोणाच रेंज नव्हती, पण आप्पा शेठ, पवार साहेब आणि रोहन मोबाईल मध्ये काय बघत होते काय माहिती. थोड्या वेळाने आला अभिभाऊ, अण्णा टायगर आणि पप्पू शेठ आले आपले व्हेज वाल्याचं पार्सल घेऊन. थोड्या वेळाने ह्यो बाई आला थाळी घेऊन. थाळी बघ कशी एक नंबर होती, सगळं घरचे सारखंच. मग बाबा आपण तर जेवायला सुरुवात केली, कारण लय भूक लागली होती आणि जेवण पण एक नंबरच झालं होतं. त्यामुळे सगळ्यांनी जेवणावर मारला. जेवण झाल्यावर सगळे सभापती होऊन सभा मारत बसले. मी आपलं सगळ्यांचं शांतपणे ऐकून घेत होतो. म्हणलं कोणीतरी सगळ्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. मग बाहेरून ग्रुप फोटो काढले, सावधान मध्ये एक व्हिडिओ पण काढला. म्हणलं हे दिवस काय परत यायचे नाहीत. मग सगळं झाल्यावर गिरगर्दन घाटत नाही निघालो बाबा एकदाच घरी. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.